तुपाशी शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी. काँग्रेस पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा शेतकऱ्याचा भाव, सोयाबीनला 7,000चा भाव. या सरकारकडे अधिवेशन मुंबईला सुरू आहे आणि मुंबईला अधिवेशन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करून देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर अशा पद्धतीचे आंदोलन करण्यात येते. युती सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेलं आहे. या युती सरकारनी निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन दिलं होतं की त्यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर ते शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करतील, संपूर्ण कर्जमाफी करतील. या संदर्भात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अनेक व्हिडिओ क्लिप्स देखील व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळं आज अधिवेशनाचा म्हणजे खऱ्या अर्थाने पहिला दिवस आहे आणि त्यामुळं आम्ही आज जो मोर्चा काढलाय तो या सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी की जे आश्वासन त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिले 7/12 कोरा करण्याचं, त्याची तात्काळ अंमलबजावणी त्यांनी करावी, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा. खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पंतप्रधान होण्याच्या आधी शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करू, शेतकऱ्यांना दुप्पट हमी भाव देऊ, अशा पद्धतीची एक नाही अनेक आश्वासनं दिले होते आणि त्याची देखील आठवण या निमित्ताने, या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही करतोय. महाराष्ट्राचे सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जिल्हा काँग्रेस कमिट्यांना या पद्धतीचं आंदोलन करण्याचे सूचना दिलेली होती आणि त्या सूचनेनुसार आज बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने हा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलाय. आम्ही या सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही जी आश्वासनं दिलीत ती पूर्ण करा. शेतकरी आत्महत्या करतायत, मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतायत आणि त्यामुळं त्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलाय आणि त्यामुळं त्यांनी देखील तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, ही देखील आमची आज या निमित्ताने मागणी आहे. मी या बहिऱ्या सरकारपर्यंत आमचा हा निरोप, हा आवाज आम्ही पोहोचवू इच्छितोय. राहुल जी, आज क्या प्रदर्शन किया, क्या मांग किया? महाराष्ट्र में फिलहाल भाजपा का युति सरकार शासन पे है. इलेक्शन के वक्त उन्होंने आश्वासन दिया था कि भाजपा की सरकार महाराष्ट्र में आएगी तो वो किसानों की संपूर्ण कर्जा माफी करेगी और आज बुल्ढाना जिला कांग्रेस कमेटी ने जो प्रदर्शन आज यहाँ पे किया है वो इसीलिए किया है कि उनको याद दिलाए कि संपूर्ण कर्जा माफी, पूरी कर्जा माफी जो है किसान की वो होनी चाहिए. किसानों को हमी दाम जो है वो मिलने चाहिए और देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब ने जो आश्वासन दिया था कि दुगना उत्पादन और दुगना दाम किसानों को मिलेगा, उसके लिए आज हमने ये प्रदर्शन किया है. महाराष्ट्र में प्रदेश कांग्रेस कमेटी के नए अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, इनके आदेश के वजह से आज पूरे महाराष्ट्र में इस प्रकार से आंदोलन चल रहा है. आप जिस तरह से तादाद होनी चाहिए थी उस तरह से मोर्चे में तादाद दिखाई नहीं दी. जिले का मोर्चा था, किसान भी नहीं दिखे, क्या किसान नाराज? बड़ी संख्या में आज किसान थे. आप जो बोल रहे हो मुझे नहीं लगता कि आप ये कोई सही है. सही तो बड़ी संख्या में थे, लेकिन ऐसा है कि हो सकता है कि किसान को ये भी लग रहा है कि भाजपा के खिलाफ, इस सरकार के खिलाफ कितना भी हम प्रदर्शन करें, कुछ भी करो, ये कुछ नहीं देने वाले हैं. पंजाब हरियाणा के किसान एक साल उन्होंने आंदोलन किया, 700 किसान शहीद हो गए, तब कहीं जाकर इनको इनकी नींद खुली और तब कहीं जाके इन्होंने 3 जो काले कायदे थे वो पीछे लिए. इसलिए आज किसान अपने दुख में है. वो ये सोचता है कि इनके खिलाफ कितना भी प्रदर्शन करो कुछ नहीं होने वाला है. शायद ये भी वजह हो सकती है कि आज किसान बहुत यानी अच्छी संख्या में थे, लेकिन शायद इससे भी ज्यादा संख्या में वो आ सकते थे.